नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा, मी जे लिक्विड बनवलं होतं ना, केळाचे साली आणि कांद्याचं टलपर लसणाच्या याच्यापासून, ते लिक्विड फक्त आणि फक्त आज 6वा दिवस आहे मी टाकलं होतं. तर तुम्ही फरक बघू शकता, किती छान असा फरक पडलेला आहे गुलाबाच्या झाडांना. गुलाबाच्या नाही, तशा पूर्ण झाडांना फरक पडलेला आहे, पण मी गुलाब दाखवत आहे कारण छान असे फुटून आलेले आहेत. आणि तसे प्रत्येक झाडं हे छान असं आलेलं आहे. हे बघा, नवीन कळ्या पण लागलेल्या आहेत आणि नवीन पालवी पण एकदम तजेलदार अशी पालवी पण फुटलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, 2-2, 3-3 कळ्या लागलेल्या आहेत एका झाडाला. खूप छान असा फरक पडलेला आहे. तर तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, कुणाला बघायचा असेल तर नक्की बघू शकता. 6 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. आणि हे बघा, हे पण गुलाब किती छान आलेलं आहे. खूप छान सगळे गुलाब फुटलेले आहेत. आणि भाजीपाला पण खूप छान असा आलेला आहे. तर मी सगळ्या झाडांना टाकलं होतं ते लिक्विड थोडं-थोडं. आता मी परत बनवणार आहे. एक 10 दिवसाचा अंतर ठेवून बनवायचं आहे, 10-12 दिवसाचा. तर अजून 2-3 दिवसात मी परत बनवणार आहे. तर परत मी व्हिडिओ टाकेल. तर तुम्ही बघू शकता किती छान असे गुलाब फुटलेले आहेत. तर मी ते लिक्विड कांद्याचं टलपर, केळीची साले आणि लसणाचे टलपर असतात ना, आपण जेव्हा लसूण नीट करतो भाजीसाठी, त्याच्यापासून मी 3 दिवस भिजवून त्याच्यापासून लिक्विड बनवलं होतं. त्याचे तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो बघू शकता. आणि कळी पण किती मोठी-मोठी लागलेली आहे गुलाबाला, तुम्ही बघू शकता. खूप छान सगळे गुलाबं झालेले आहेत. तर हा आपला घरगुती उपाय आहे, एकदम नैसर्गिक म्हणतात तसा उपाय आहे. तर नक्की करून बघा आणि छान असे झाडं आपले येऊ शकतात. तर बघू शकता किती छान असे गुलाब पण फुटलेले आहेत आणि भाजीपाला पण इतका छान आलेला आहे. अजून पण मी नवीन भाजीपाला लावलेला आहे, पण तो अजून खूप छोटा-छोटा आहे, त्यामुळे मी काय व्हिडिओमध्ये दाखवला नाही. हे बघा, प्रत्येक झाड असं एकदम छान-छान खूप, आणि फुलाचा आकार पण खूप आहे. फुलं खूप छोटे-छोटे आकार होता बरं याचा. ते लिक्विड टाकल्यापासून हे फुल पण एकदम असं मोठे-मोठे फुलं व्हायला लागलेले आहेत. आणि खूप छान सर्वच फुलं खूप छान आलेले आहेत. आणि शेणखत माझं तुम्हाला तर माहिती आहे, मी शेणखताचं प्रमाण जास्त ठेवत असते आणि लिक्विड फॉर्ममधून मी हे लिक्विड बनवत असते. तर हे पण फुलं तर आपले तुम्ही बघितलेलेच आहेत अगोदरच्या व्हिडिओत, याला तर काही कमीच नाही आहे. आणि हे बघा, मेथीची भाजी, पालकाची भाजी, ही तांदूळच्याची भाजी आहे. ही खूप दाट झाली होती, मी थोडीशी कमी केली कारण मग ती खूप बारीक पडते ना, म्हणजे ते हे करून घेतलेले आहे, मी उपटून घेतलेले आहे बाकीचे. आणि याच्यात लावलेले आहेत बटाटे. बटाट्याला खूप मोड आलेले होते. मला खरं याच्यात दुसऱ्या भाजी लावायची होती, पण बटाट्याला खूप मोड आलेले होते म्हणून मी बटाटे लावून टाकले. तुम्ही बघू शकता, एक 4 दिवस झाले आपण वांगे तोडले होते, तरी पण खूप सारे असे वांगे परत लागलेले आहेत नवीन. तर खूप सारा फरक पडतो. मी हे दोनदा बनवलं होतं, याच्या अगोदर पण एकदा बनवलं होतं. ते मी काय व्हिडिओ तेव्हा काय की व्हिडिओ नव्हता केला, तेव्हा असं काही डोक्यातच नव्हतं व्हिडिओ करायचं. पण नंतरच्या वेळेस जेव्हा बनवलं तेव्हा मी व्हिडिओ केलेला आहे आणि माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे. एक 6 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. तर मी कशाप्रकारे लिक्विड बनवलं होतं ते तुम्ही बघू शकता आणि तसं बनवून तुम्ही पण आपल्या कुंडीतल्या गार्डनमधल्या झाडांना, भाजीपाल्याला देऊ शकता. एकदम छान असं आहे, खूप छान फरक पडतो. आणि मी हे काय मी व्हिडिओसाठी नाही बरं का, माझं पहिल्यापासूनच आहे, मी पहिल्यापासूनच करते. तर खूप छान आहे बघा, हे पण फुलं खूप छान असे आलेले आहेत. आणि खूप छान असं म्हणजे डोक्यात नव्हतं अगोदर की आपण याचे व्हिडिओ करावे. करडीची भाजी पण छान आहे. तर आता मी करते, तर आता व्हिडिओ बनवते. तर बघा किती छान अशी करडीची भाजी पण आलेली आहे. आणि वाटाणे पण होते थोडेसे, ते वाटाणे साईडला लावलेले आहे. तर बघू शकता किती छान असे आलेले आहे. तर तुम्ही पण नक्की करून बघा. आणि आपले छान-छान झाडं, हे जास्वंद आहे आणि आपण आत्ता मागे आणलेली जास्वंद आहे ती. तर खूप छान असे सर्वच झाडं खूप छान, भाजीपाला पण खूप छान झालेला आहे. हे बघा, आबोली पण खूप छान आहे. झेंडू पण, सगळे झाडं छान आलेली आहेत. तर तुम्ही पण असं लिक्विड एकदा बनवून बघा आणि झाडांना टाकून बघा. आणि शेणखत, आता माझ्याकडे शेणखत आहे म्हणून जास्त छान आहेत झाडं. तर त्यामुळे तर खूप छान असा फरक पडलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या कमेंटमधून एकमेकांना सपोर्ट करा. सर्वांना पुढे घेऊन चला. आणि कसं एकमेकाला सपोर्ट केला तर आपल्याला पण कुणी पण सपोर्ट करेल ना, त्यामुळे तर नक्कीच सपोर्ट करा एकमेकांना. आणि छान असे झाडं आलेले आहेत. तर कसे वाटले नक्की सांगा. चला, आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओत. मी ना लिक्विडचा व्हिडिओ 2 दिवसात बनवणार आहे, तो पण चॅनलवर टाकेल. तर चला, भेटू आपण परत. बाय बाय सर्वांना.